थंडीच्या दिवसांचा फायदा हा पण आहे की सगळ्या भाज्या ताज्या मिळतात. आज तर वांग्याचं भरीत आणि शेव टोमॅटोची भाजी बनवेन. मग टपूचे पप्पा एकदम खुश होऊन जातील. या मी पण ना आज संध्याकाळी काठियावाडी जेवणाचा बेत आहे हे तर त्यांना सांगितलंच नाही. सांगतेच. बोल दया. हा टपूचे पप्पा काय करताय तुम्ही? दुकानात आहे. सांग बरं काय करत असेल? मोबाईल, टीव्ही, फ्रीज, एसी विकू शकता किंवा मग चहा पिऊ शकता, बिल बनवू शकता, शेवपुरी पण खाऊ शकता. ए मसाला पुरी, सांग फोन का केला ते? आज तुमचा बेत काय आहे? आज तर दया मस्त चमचमीत जेवण जेवायचा बेत आहे. अरे तुम्हाला कसं कळलं? काय कळलं मला? की आज मस्त चमचमीत खाण्याचा बेत आहे म्हणून. आता बेत मी बनवलाय तर मला तर माहीतच असेल ना. बेत तुम्ही बनवलाय? म्हणजे आज मस्त रगडा पॅटीस, पावभाजी, डोसा, समोसा, सँडविच, कचोरी, भेळ हा सगळा चटकदार नाश्ता करायचा बेत केलाय दया. नाही नाही नाही, मी हे सगळं बनवणार नाहीये. हो पण मी तुझ्याबद्दल कुठे बोलतोय? ते काय आहे की एक पेमेंट घ्यायला मी कालबा देवीला जाणार आहे. ते राजू भाऊ आहेत ना, ते त्यांच्या ऑफिसच्या जवळच्या खाऊ गल्लीतून हे सगळं चटकदार खाद्य खास माझ्यासाठी मागवणार आहेत. नाही, तुम्ही काळबा देवीला नाही जाऊ शकत. काय? म्हणजे तुम्ही काळबा देवीला जा पण तुमचं काम आहे ते पण करा, पण तुम्ही तिथे नाश्ता नाही करू शकत. काय बोलतेस तुम्ही? कालबा देवीला जाऊ पण तिथल्या खाऊ गल्लीतला नाश्ता नको करू? म्हणजे हे तर असं झालं की मी गंगेच्या काठावर जायचं पण तिकडे जाऊन त्यात उडी नाही मारायची. अहो पण मी तर तुम्हाला घरीच डुबकी मारायला लावणार आहे माझे राजा. म्हणजे टपूचे पप्पा तुम्ही काळबा देवीला जाणार मग तिथे खाणार, पण आज मी इथे तुमच्यासाठी गरमागरम काठियावाडी जेवण बनवणार आहे. ते कसं खाऊ शकणार तुम्ही? काठियावाडी जेवण? हा मग मुगाच्या डाळीचा अस्सल तुपाचा शिरा, तिखट चटपटीत शेव टोमॅटोची भाजी, वांग्याचं भरीत, लोणी लावलेली मस्त अशी चपाती, मेथी पराठा, गरमागरम भजी, मस्त अशी खिचडी आणि तळलेल्या मिरच्या, पुदिन्याची चटणी आणि जिरा तूप. बस 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 दया बस. मी ठरवलंय खाऊ गल्लीतला नाश्ता रद्द. आज घरी तुझ्या हाताने बनवलेलं चटकदार काठियावाडी जेवणच जेवणार मी. शाबास माझे राजा. मग बरोबर 7 वाजता घरी या, मी तुमच्यासाठी गरमागरम काठियावाडी जेवण तयार ठेवेन. ओके थँक्यू दया, थँक्यू. बाय बाय. ओके बाय. आई तू उगाच म्हणत होतीस की आज टपूच्या पप्पांचे डोकं ठिकाणावर राहणार नाहीये. आज मी त्यांच्यासाठी मस्त काठियावाडी जेवण बनवणार आहे. या विचारातच त्यांचे डोकं इकडे तिकडे भटकणार नाही. मज्जा येईल. वा वा वा, आज तर मज्जा येणार आहे. एक गोष्ट तर मानली पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये जरी माझं नशीब खराब असेल पण जेवणाच्या बाबतीत मी नशीबवान आहे. मेहता साहेब सारखा नाहीये. बरं झालं आठवलं. मेहता साहेबांना सुद्धा आज घरी काठियावाडी जेवण करायला बोलावतो. हा जेठालाल बोल. काय तुम्ही रोज मिळमिळीत जेवण खाऊन कंटाळलेले आहात? हा. काय तुम्ही रोज चविष्ट जेवण करण्याची स्वप्न पाहता? हा. मग तुम्ही जेवणाच्या बाबतीत तुमचं नशीब बदलू पाहता? हा. मग आज रात्री आमच्या घरी चविष्ट मसालेदार जेवण करायला तुम्हाला आवडेल? नाही. नाही? अरे काय नाही आणि का नाही? अरे जेठालाल तू तरी असले प्रश्न करू नकोस. तू अंजलीला ओळखतोस ना. अंजली माझ्या डाएट फूडच्या बाबतीत केवढी कडक आहे. आर्मीतल्या कर्नल सारखी वागते ती. म्हणजे असं जसं की स्वतः कर्नल आहे आणि मी एक शिपाई. आणि अंजलीला जर कळलं की मी तुझ्याकडे मसालेदार काठियावाडी जेवण जेवलोय तर तूच विचार कर माझं काय होईल. खाणं तर सोड, मी जर वास घेतला ना
तर ती मला कारल्याचा हलवा खाऊ घालेल. कारल्याचा हलवा माहितीये ना तुला? साखर नसते त्यात, कडू हलवा. आणि त्यात माझी मेवणी एकता पण आली आहे. आता जर तिला कळलं की जेठालाल मी तुझ्या घरी जेवायला हो म्हणालेलो आहे, तर दोघी मिळून माझी वाट लावून टाकतील. अरे मेहता साहेब, अंजली वहिनींना समजावून सांगणं माझं काम. ही माझी जबाबदारी. बस. नाही जेठालाल, तू नाही समजावू शकणार तिला. समज तू समजावण्याचा प्रयत्न जरी केलास तर नंतर ती माझ्यासोबतच भांडण करणार की तुम्हीच सांगितलं असणार जेठा भाऊंना समजावून सांगायला. सोड ना जेठालाल, डाएट फूड माझ्या नशिबातच आहे बाबा. माझ्या नशिबात डाएट फूड खाणं लिहिलंय तर मी तेच खाईन. सोड आता तू. मेहता साहेब, स्वतःच्या दुर्बलतेला लपवणं नशिबाला दोष देऊ नका. म्हणायचं काय तुला? म्हणजे जो माणूस आपलं नशीब बदलायला तयार नाही, त्याचं नशीब देव सुद्धा नाही बदलू शकत. अरे मेहता साहेब, तुम्ही लेखक असून अशा निराशाजनक गोष्टी बोलता. हे बघा, माणसाचं आयुष्य आणि नाव एक सारखंच असतं. नाव नशिबाच्या विश्वासावर काठावर पोहोचत नाही, ती आपल्याला काठीच्या सहाय्याने ढकलत पुढे न्यावी लागते. जर चविष्ट जेवण खाण्याची हिंमत आहे खरी, तर या माझ्या घरी. नशीब घडत नाही मेहता साहेब, घडवावं लागतं. घडवावं लागतं. घडवावं लागतं. वाह वाह जेठालाल, वाह वाह गुरु जेठालालजी, वाह. आज तू माझे डोळे उघडलेस जेठालाल. आता काही होऊ दे, मी स्वतः माझं नशीब घडवून आणेन. मी स्वतः माझ्या नावेला काठावर घेऊन जाईनच. आणि काय व्हायचं ते होऊ दे. आज मी तुझ्या घरी मसालेदार काठियावाडी जेवण जेवायला येणारच. भले मला अंजली पासून लपून यावं लागलं तरी चालेल जेठालाल. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. हा, याला म्हणतात उपाशासारखं बोलणं. मला म्हणायचंय पुरुषासारखी गोष्ट. मज्जा येईल मेहता साहेब. रात्री करू आपण दंगा, काठियावाडी जेवंगा. जेवण नक्कीच. या काठियावाडी जेवणासाठी मी तुझ्याकडे येणार जेठालाल, येणार. आणि अंजली सोबत भांडावं लागलं ना तरी भांडेन. भेटूयात मग रात्री माझ्या घरी, ठीक आहे? भेटू भेटू भेटू. ओके. काठियावाडी जेवण, तेही दया वहिनीच्या हातचं. मजा येणार आता. रूपा, लखन भाऊ, देवा भाऊ यांची पण नावं लिस्ट मध्ये आहेत. थँक गॉड, लग्नाला कोणाकोणाला बोलवायचं याची पण लिस्ट तयार आहे. एक मिनिट, ही लिस्ट मी बनवलेली आहे. तू अर्ध्याहून जास्त वेळ राहुल सोबत गप्पाच मारत होतीस. काय दीदी तू पण. चल, एक काम संपलं. आता सगळ्यात मोठं काम, खरेदी. अंजली बहिणी. अरे माधवी वहिनी, या या. हे घ्या ऑर्डरचे डाएट पापड. थँक्यू. तुम्ही माझ्या सोबत या, तुमची ओळख करून देते. एकता, या आहेत माधवी वहिनी. लोणचं पापड क्वीन. अय्या, हे हिला कसं माहित? माधवी वहिनी पूर्ण गोकुळधाम सोसायटी मधल्या सगळ्यांना नावाने ओळखते ही. आणि ही माझी चुलत बहीण एकता, जिचं लग्न होणार आहे ना 5 फेब्रुवारीला, तीच. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. चला मी निघते. हा. अरे माधवी वहिनी, मी आणि एकता 3 वाजता गांधी रोडवर तिच्या लग्नाच्या खरेदीसाठी जाणार आहे. तुम्ही पण चला ना आमच्या सोबत. मी तर म्हणते गोकुळधामचं आपलं महिला मंडळ आपण सगळेच जाऊया. हो, खरं तर चालेल, कारण मला सुद्धा त्या बाजूला जायचंय लोणच्याच्या मसाल्याचं पेमेंट करायला. मग पेमेंट पण होईल आणि शॉपिंग सुद्धा होईल, नाही का? बरोबर. हा, अंजली वहिनी, ते गांधीनगरच्या पुढे सरदार नगर आहे ना, तिथे दया वहिनींच्या ओळखीचं एक मोठं साडीचं दुकान आहे. जर तिथे खरेदी केली ना तर आपल्याला सवलत आणि खूप सारे ऑप्शन्स मिळतील, नाही का? ही गोष्ट मला आधी का नाही आठवली. तसंही दया वहिनींची साडीची निवड किती सुंदर आहे. हो, आणि ते साडीचं दुकान ना दया वहिनींच्या ओळखीच्या माणसाचं आहे. मग आपल्याला सवलत पण मिळेल. मग काय, चला मी सगळ्या महिला मंडळाला सांगते. खरेदी करायची म्हटल्यावर सगळे एकदम खुश होतील. खूप मजा येईल. खरेदीची खरेदी होईल आणि सहलीची सहल पण. हो, खरंय. पण माधवी वहिनी, दया वहिनींना आता सांगू नका. का? जेव्हा आपण त्यांना घ्यायला जाऊया ना तेव्हा सांगूया. सरप्राईज. त्या तर 2 मिनिटात तयार होतील. अरे 2 मिनिटं काय, साडी खरेदी करायची म्हटल्यावर 1 मिनिटात तयार होतील दया वहिनी. खरंच. चला मी निघते. बाय. वाव, मस्त काम झालं. तुला पण खूप मजा येईल. 1 मिनिट ताई. हो राहुल, मी करणारच होते कॉल. सॉरी, थोडा उशीर झालाय, मला माहितीये. सहा वाजता जेवण बनवायला सुरुवात करेन. 7 वाजता टपूचे पप्पा येतील. तोपर्यंत गरमागरम मस्त काठियावाडी जेवण तयार असेल.
पण हे 6 कधी वाजतील? कोण म्हणतं की मुंबईमध्ये वेळ जोरात पळत असतो, इथे तर वेळ एकदम सावकाश चाललाय. आई, हं? माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे ज्यामुळे 6 पटकन वाजतील आणि तुला कळणारही नाही. ओहो, कसं? आधी तू तुझे डोळे बंद कर. आई, डोळे बंद कर. हा? 1 मिनिट. हा डोळे हा उघडू बाबा, नकोस. मी हा. आलोच. काय करतोयस? आई, हं? आता डोळे उघड. ते बघ, 6 वाजले. मस्ती करतोस, आई सोबत मस्ती करतोस. एकदम सुंदर भाऊ सारखा आहेस तू. चल चल, ती वेळ बदल, चल लवकर. सॉरी आई, आताच बदलतो. हा. आता ठीक आहे. आई, हं? मी हे सांगायला आलो होतो की मी थोड्या वेळानंतर फुटबॉल खेळायला जाणार आहे. हा पण बाळा, अभ्यास पूर्ण करूनच जा. हा हो आई, अभ्यास पूर्ण करूनच जाईन. ओके, बाय बाय. बाय बाय. आज तर टपूच्या पप्पांना असं मस्त चविष्ट जेवण करून खाऊ घालीन ना, बोट चाटतच बसतील.